रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे। सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त मजेत आणि आनंदी असाल। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने घडीची बट्टी आणि डाळ बनवणार आहोत। नेहमीप्रमाणे रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली तर अगदी पाहुणे वगैरे आले किंवा घरचे लहानपासून मोठे खूप आवडीने खातात। सध्याला सर्वांकडे उन्हाळा जाणवायला लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सारखं भाजी चपाती खायला नकोशी वाटते किंवा व्हेजिटेबल वगैरे नाही राहत, तर तेव्हा तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून खाऊ घालू शकतात। आणि आजची डाळ आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। त्याच्यासोबत तुम्ही भाजीचा जराही वापर वगैरे नाही केला या जेवणामध्ये तरीही अगदी पोटभरीचा बेत आहे। चला मग नाही वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळला 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता एका कुकरमध्ये आपण तूर डाळला ॲड करून घेऊया आणि इथं मी 2 ग्लास पाणी ॲड करते। 2 हिरवी मिरची, 1 टमॅटो, हिरवी मिरची थोडी मी मोठ्या आकारातच कट केलेली आहे आणि 1 टमॅटो आपल्याला डाळ शिजवतानाच ॲड करायचं आहे। याच्याने डाळला खूप छान दाटसरपणा आणि टेस्ट बी खूप छान येतो। इथं मी अर्धा चमचा तेल आणि पाव चमचा हळद आणि चवीनुसार नमकचा वापर इथंच करते। भरपूर मुलं टमाटे मिरची वगैरे निवडून काढतात, पण या पद्धतीने तुम्ही डाळमध्ये ॲड केलं तर त्याच्यातलं प्रोटीन वगैरे डाळमध्ये ऑलरेडी मिक्स होतं। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आता आपण डाळ शिजायला लावलेली आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे आणि चवीनुसार नमक आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे। हलकं दरदरच करायचं आहे। तुम्ही हे प्रोसिजर अगदी खलबत्त्यामध्ये देखील करू शकतात। मी इथं नमकचा वापर, साहित्य थोडं कमी होतं, मिक्सरला फिरवायला प्रॉब्लेम आले असते, त्यासाठी इथं मी नमकचा वापर केलेला आहे। तुम्ही अगदी कणिक मळताना देखील ॲड करू शकतात। इथं मी 1 कढाई घेतलेली आहे। 1 कढाईमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी इथं मी मक्काचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ हे रेग्युलर जे वापरतो तेच आहे। मक्काचं पीठ थोडं जाडसर आहे। त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला भड केली ती बडीशोप जिऱ्याची ते पण ॲड करून घेऊया। अर्धा चमचा ओवा आणि पाव चमचा इथं हळद आणि अर्धा चमचा तेल मोहनसाठी वापरते। परत मी अर्धा चमचा मोहनसाठी तेल वापरलेलं आहे। टोटल मी इथं 1 चमचा तेल वापरलेलं आहे। आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मोहन खूप छान पद्धतीने बसलं गेलं पाहिजे आणि जे आपण साहित्य वापरलेलं आहे ते पण खूप छान पद्धतीने मिक्स झालं पाहिजे। बट्टीला ही प्रोसिजर करणं खूप फार गरजेचं आहे। अगदी बट्टीला खूप छान टेस्ट येतो। हाताने चोळून चोळून व्यवस्थित लावायचं आहे, या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। जर तुमच्याकडे मक्काचं पीठ नसेल तर तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठाचा वापर देखील करू शकतात। बघू शकतात अगदी हाताला मूठ वाळली तरी वाळलं जाईल या पद्धतीने मी साहित्याला खूप पद्धतीने मिक्स केलेलं आहे। इथं आपलं बट्टीचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे। अगदी तुम्ही हे 8 ते 10 दिवसासाठी डब्यामध्ये स्टोअर देखील करू शकतात। आता आपण इथं कणिकचा गोळा मळून घेऊया। मी इथं जे आपलं रूम टेम्परेचरचं ते पाण्याचाच वापर करते। तर आपल्याला व्यवस्थित आता गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण कणिकचा मळतो रोजची चपातीचा तसंच मळून घ्यायचं आहे। बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। इथं आपलं बट्टीचं कणिक मळून तयार झालेलं आहे। आता आपण झाकून रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटासाठी। इथं आपली डाळ पण खूप छान पद्धतीने शिजून झालेली आहे। मी पाण्याचा कमी वापर केलेला होता, म्हणजे गरजेनुसार केलेला होता, तर जराही वरती कुकर खराब वगैरे झालेला नाही आहे आणि आपलं आतलं साहित्य वरती आलेलं नाही आहे। आता आपल्याला डाळला एक छान पद्धतीने घोटून घ्यायचं आहे। तुम्ही रईने देखील करू शकतात, पण इथे मी स्पूननेच व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे। एकदम छान पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर पण करते, म्हणजे मला पूर्णपणे डाळ जेवढी बनवायची त्यानुसार मी इथं पाण्याचा वापर करून घेतलेला आहे। आता आपण गॅसकडे डाळला तडका लावण्यासाठी वळूया। इथं मी परत कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। 2 चमचा तेल ॲड करते। अर्धा चमचा इथं मी राई ॲड करते। राईला खूप छान पद्धतीने तडतडू द्यायचं आहे। अर्धा चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि तुम्ही लसूणचं खात असणार डाळमध्ये तर याच्यामध्ये या टायमाला लसूण देखील ॲड करू शकतात। इथं मी अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद खूप छान पद्धतीने तडका लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण जी डाळ घोटलेली होती डाळला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता त्या पद्धतीने। मी हे लाल तिखट घरगुती आहे, याच्याने खूप छान टेस्ट येतो। तुम्ही जर मार्केटचं लाल तिखट वापरत असाल तर याच्यामध्ये नॉर्मल मॅगी मसाला किंवा तुम्ही सांबर मसाला थोडा ॲड केला तरी याच्याने अजून खूप छान टेस्ट येणार। इथं मी परत अर्धा
ग्लास पाणी कुकरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जे एक्स्ट्राचं डाळ वगैरे लागलेलं असतं ते काढून व्यवस्थित मिक्स करून मी इथं टोटल 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे सुरुवातीपासून तर पूर्ण डाळ बनेपर्यंत. इथं आपली डाळला हलकी उकळी आलेली आहे. मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली. आता आपण आपलं इथं पीठ पण छान पद्धतीने रेड झालेलं आहे. परत आपण त्याला हलकं 2 मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलकं मी इथं तेलाचा बोटचा वापर करते. आपण मोहनसाठी तेल वापरलेलं म्हणून आपल्याला बट्टी बनवायला फारसं तेलाची गरज पडणार नाही. मी कणिकला परत 2 मिनटं व्यवस्थित मळून घेणार आहे. बघू शकता त्याच्यामध्ये आपण मक्काचं पीठ वापरलेलं आहे म्हणून या पिठाला पाहिजे तसे एकजीव, जसं गव्हाच्या पिठाला चिकटपणा असतो तसं मक्काच्या पिठाला नसतो. त्यासाठी कणिकला एकसारखं बाइंडिंग वगैरे राहत नाही, पण खाण्यासाठी खूप छान लागतं आणि मक्का शरीरासाठी खूप हेल्दी आहे. आता आपण एक एक गोळा काढून घेऊया. जसं चपातीला घेतो त्यापेक्षा इथं मी थोडा मोठा गोळा घेते. बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. इथं मी परत हलका एक तेलाचा बोटाचा वापर करते. परत आपल्याला लावून घ्यायचं आहे तेल. आता आपल्याला व्यवस्थित चपाती लाटून घ्यायची. जशी आपण रोजची चपाती लाटतो त्यापेक्षा आपल्याला खूप बारीक लाटायचं आहे. बघू शकतात आपण मिक्सरला साहित्य फिरवलेलं होतं म्हणून कलर पण खूप छान आलेला आहे आणि अगदी पूर्ण साहित्य जाडसर राहिलेलं नाही आहे. जर तुम्ही बडीशोपनी जिरं मिक्सरला नाही फिरवलं तर लाटताना आपलं जे चपाती आहे ती फाटू शकते आणि खायला दाताखाली कचकणी लागते. जे आपण बडीशोपनी जिऱ्याचं भड केलेलं होतं त्याच्याने जे बट्टीमध्ये त्याचा अरोमा पण खूप छान पद्धतीने उतरतो आणि कलर पण खूप छान येतो. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं मी बारीकसर अशी चपाती लाटून घेतलेली आहे. होईन तेवढी शक्यतोवर मी बारीकच लाटलेली आहे. तुम्ही अगदी मीडियम जाड पण लाटू शकतात. आणि मी तुम्हाला बोलली की याच्यामध्ये आपण मक्काचं पीठचा वापर केलेला आहे म्हणून याला थोडं क्रॅक वगैरे पडतात आणि अगदी बाइंडिंग वगैरे राहत नाही. आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे आणि अगदी गोल करून घ्यायचे. बघू शकता त्या पद्धतीने आपण जसं पुरणपोळीचं कुंड बनवतो तोंड जसं दाबतो तसं या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तोंड दाबून घ्यायचं आहे. आपण पाण्यामध्ये जरी बॉईल केलं तरी याचे आतले जे लेयर आहेत ते ओपन झाले नाही पाहिजे आणि याच्यात पाणी जराही गेलं नाही पाहिजे. पण आपण स्टीम करणार आहोत. बघू शकता त्या पद्धतीने इथं माझी एक बट्टी बनवून तयार झालेली आहे. आता आपण दुसरी पण बनवून घेऊया. मी तुम्हाला दुसरी बट्टी पण बनवून दाखवणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्ही खूप छान पद्धतीने बनवू शकतात. इथं मी दुसरी पण चपाती होईन तेवढी बारीक लाटून घेणार आहे. अगदी पातळ लाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला कोळपाट दिसेन या पद्धतीने किंवा आत आपण बोट ठेवला तरी आपला बोट दिसला गेला पाहिजे. मी या पद्धतीने बारीक लाटून घेते. आता आपल्याला परत व्यवस्थित तशीच फोल्ड करायची आहे. बघू शकता त्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला तळताना आतले लेयर मोकळे हवे असतील तर जर तुम्ही जेव्हा फोल्ड करणार तेव्हा थोडं तेलाचा वापर जास्त करायचा आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला मागचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि हलकं गोल गोल करून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. इथं मी असेच सर्व बट्टी आता लाटून घेणार आहे. मी इथं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर. आपल्याला खाली स्टँड ठेवायचं आहे आणि वरून इडली स्टँड ठेवायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला आता थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले भांड्याला बट्टी चिपकायला नको आहे. या पद्धतीने इथं मी आता स्टीम करून घेणार आहे. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल एक सोबत तर तुम्ही इडली पात्रामध्ये देखील बनवू शकतात. इथं मी 15 मिनटं मीडियम फ्लेमला स्टीम करून घेतलेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता मी एका बट्टीचे 6 तुकडे करते. जास्त मोठे पण नाही जास्त लहान पण नाही, मीडियम करते. तुम्हाला हवे तुम्ही 8 किंवा 4 देखील करू शकतात. मी तर गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता तेलामध्ये आपण तळून घेऊया. तुम्ही तुपामध्ये देखील तळून घेऊ शकतात. हे तळायचं न तळायचं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खाली स्टीम करून देखील डाळमध्ये खाऊ शकतात. ते पण खूप छान लागतात. आणि जर तुम्हाला थोडं अजून टेस्टी खायचं असेल तर तुम्ही तेलामध्ये डीप फ्राय करून देखील खाऊ शकतात. ते पण खूप छान लागतात. आणि हवे तसे तुम्ही जास्त तळू शकतात किंवा कमी तळू शकतात. मी इथं अगदी जास्त पण नाही जास्त
कमी पण नाही, अगदी मिडियम तळून घेणार आहे. मिडियम कलर वगैरे चेंज होतो तोपर्यंत आणि हलके वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट राहतील या पद्धतीने इथं मी तळून घेणार आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये. हे खायला खूप छान लागतात या पद्धतीने तळले तर. अगदी तळणं ऑप्शनल आहे, तुम्ही ते तुपामध्ये देखील तळून घेऊ शकतात. इथं मी सर्व बट्टी असेच तळून घेणार आहे. बघू शकतात इथं मी दुसरी साईडला डाळला परत गॅस ऑन केलेला होता आणि छान पद्धतीने अजून 5 मिनटं छान डाळला उकळून घेतलेलं आहे. आता वरून थोडी बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया. इथे आपली डाळ पण बनवून तयार झालेली आहे आणि खूप छान लागते या पद्धतीने. ही डाळ तुम्ही भातासोबत जरी खाल्ली ना तरी अगदी तोंडी लावायला भाजी लोणच्यांची गरज वगैरे पडत नाही. आणि मी एवढीच गाढी डाळ बनवणार आहे. ही अशी बनवली की बट्टीला किंवा भाताला पण खूप छान लागते. जर तुम्ही तुरीच्या डाळीच्या जागेवर अर्धी तुरीची डाळ अर्धी मुगाची डाळ घेतली तरी चालेल. बघू शकता तिथं आपली बट्टी आणि डाळ छान पद्धतीने बनवून तयार झालेली आहे आणि बट्टीला किती छान लेयर पण आलेले आहेत आणि वरून खूप कुरकुरीत दिसते आणि आत खूप खुसखुशीत झालेली आहे. बघू शकतात मी तुम्हाला एक तोडून पण दाखवलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला पुढची कोणती रेसिपी बघायला आवडेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.